स्वयंपाक करताना तुम्हाला भाज्या, फळं चिरून आणि सोलून घ्यावी लागतात. यासाठी या टिप्स तुम्ही नक्की वापरू शकता. नंबर 1. कांदा कापताना डोळे चुरचुरत असतील तर 15 मिनिटे आधी कांदा सोलून त्याचे 2 तुकडे करा आणि पाण्यात भिजत ठेवा. कांद्याची साल डोक्यावर अथवा कानाजवळ ठेवल्यास कांदा डोळ्यांना जोंबत नाही. नंबर 2. सोलण्याआधी भाज्या आणि फळं स्वच्छ पाण्याने धुवून आणि कोरड्या कापडाने पुसून घ्या. नंबर 3. भाज्या आणि फळं खूप बारीक चिरू नका, कारण दिसायला कितीही छान वाटलं तरी यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात. नंबर 4. बटाटे आणि वांग्याचा रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर फोडी लगेच पाण्यात टाका. नंबर 5. सफरचंदाचा रंग कापल्यानंतर काळा पडत असेल तर कापताना सफरचंदावर थोडं लिंबू चोळा, ज्यामुळे ते जास्त वेळ फ्रेश राहील. नंबर 6. कोथिंबीर जास्त काळ टिकण्यासाठी ती निवडून मऊ कापडात अथवा कागदात गुंडाळून ठेवा. नंबर 7. गोड पदार्थांसाठी बदाम चिरून टाकायचे असतील तर ते आधी पाण्यात भिजत ठेवा, ज्यामुळे ते सोलणे आणि चिरणे सोपे जाईल. नंबर 8. लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळं आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होत नाही. नंबर 9. सुकामेवा चॉप करताना तो काही तास फ्रीजमध्ये ठेवा आणि चाकू गरम पाण्याने धुवून घ्या. नंबर 10. टोमॅटो चिरल्यावर त्याचा देठ आणि आतील बिया बाजूला करा. या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा.